Okay. So basically we have solved practice set 4.1, in which I told you that question number 1 is similar to question number 3 and question number 2 is similar to question number 4. Now in this practice set, what all we are going to see is how to solve these 4 questions. ह्याच्यामध्ये बघा, जर पहिला क्वेश्चन तुम्ही सॉल्व केलात तर तुम्हाला तिसरा क्वेश्चन जमणार आणि जर दुसरा सॉल्व केलात तर तुम्हाला चौथा क्वेश्चन जमणार. ठीक आहे. मग आता बघा, पहिल्या क्वेश्चन मध्ये त्यांनी असं सांगितलंय की ट्रायंगल ABC is similar to another triangle LMN. Now if this triangle ABC is similar to triangle LMN, then how can you solve it? तर याच्यामध्ये तुम्हाला बघा काही लेंथ्स दिल्यात आणि त्याचबरोबर एक रेशिओ दिलाय. ठीक आहे. लेट अस सी हाऊ टू सॉल्व दिस. तर याच्या पुढे तुम्ही काय करणार, आता इथं तुम्ही लिहिणार AB is given. What is given? AB is given, which is 5.5 centimeters. After that BC is given, which is 6 centimeters. After that CA is given, which is again 4.5 centimeters. This way. So now we have to draw a triangle LMN which is similar to ABC. But to draw ABC, we need certain values which we have here. आपल्याकडे ABC काढण्यासाठी ह्या सगळ्या व्हॅल्यूज इथं आहेत. मग आता आपण अगोदर काय करू, ABC काढून घेऊयात आणि मग त्याला सारखा LMN काढायचा प्रयत्न करूयात. पण त्याचबरोबर इथं एक आणखीन रेशिओ दिलाय तुम्हाला, जो काय आहे बघा. रेशिओ तो आहे BC अपॉन MN इज इक्वल टू 5/4 असा तुम्हाला रेशिओ दिलेला आहे. ओके. मग आता याच्यात तुम्ही काय करणार, सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही सांगणार की ट्रायंगल ABC हा ट्रायंगल LMN ला कसा आहे, सिमिलर आहे. सो देअरफॉर वी कॅन टेक द रेशिओ ऑफ देअर करस्पॉन्डिंग साइड्स. म्हणून आपल्याला असं म्हणता येतं की बघा, AB अपॉन LM इक्वल टू BC अपॉन MN equal to AC upon LN. Okay, but one of these three ratios is given to us, which is BC upon MN. म्हणजे हा BC upon MN आपल्याला दिलेला आहे. मग आपण याच्या जागी हा रेशिओ आता इथे घेऊयात. म्हणजे कसा घेता येईल बघा, AB upon LM is equal to 5/4 is equal to AC upon LN. आता यांच्या किमती काढण्यासाठी काय करायचं बघा, ह्या दोघांचा पहिल्यांदा पेयर घ्यायचा आणि नंतर ह्या दोघांचा दुसऱ्यांदा पेयर घ्यायचा. जसं की सगळ्यात पहिल्या केसमध्ये आपण सॉल्व करू शकतो काय, की AB upon LM is equal to 5/4. ठीक आहे. मग आता याच्यानंतरची स्टेप काय असणार आहे, व्हॉट कॅन बी द नेक्स्ट स्टेप आफ्टर दिस. तर बघा, आता AB किंवा LM या दोघांपैकीची तुम्हाला कोणाची व्हॅल्यू दिलेली आहे. वी हॅव बीन गिवन द व्हॅल्यू ऑफ AB, सो वी विल रिप्लेस AB बाय 5.5. आता इकडे घ्या. कसं घेणार तुम्ही, यू कॅन टेक 5.5 upon LM is equal to 5/4. ओके. आता बघा, आता याच्या पुढे काय करता येईल ते. यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्याच्या नंतर तुम्हाला काय मिळेल बाबा, LM इज इक्वल टू 5.5 into 4
डिवायडेड बाय 5. ठीक आहे. मग आता इथं 5 न 55ला भाग म्हणजेच 5.5ला भाग गेला तर काय होईल? साहजिक आहे काय की 5 न 55 भाग घातला की 11 मिळतो. तसं या 5 न 5.5ला भाग घातला की 1.1 मिळतो. म्हणून मी इथं नेक्स्ट स्टेपमध्ये लिहिणार आहे 1.1 इंटू 4. काय झालं? 5 1 जा आणि 5 1.1 जा. अशा प्रकारे 1.1 इंटू 4 आलं. आणि मग फायनली तुम्हाला एलएमची किंमत किती मिळाली बाबा? 4.4. एलएम अशा प्रकारे तुम्हाला 4.4 मिळालेला आहे. आता याच्यानंतर जर एलएम मला भेटला असेल तर मी सेकंड केस इकडे सॉल्व करतो जशाच तशी. सो टू फाइंड आउट द सेकंड केस, ऑल दॅट यू कॅन डू इज सिम्पली कंपेअर दीज टू वन. पहिल्यांदा आपण या दोघांना घेतलं होतो, आता या दोघांना घ्यायचं. कसं घ्यायचं बघा? AC अपॉन एलएन इज इक्वल टू 5/4. आणि मग इकडं आता लिहायचं AC आणि एलियन या दोघांपैकी तुम्हाला कुणाची किंमत दिलेली आहे का? जर दिली असेल तर ती किंमत वर शोधायची आणि मग ती इथं लिहायची. बघा आता ACची काही नाही परंतु CAची दिले. CA म्हणजेच AC. मग आता आपण जिथं AC आहे त्या जागी काय घेणार? 4.5 घेणार. मग आता इथं 4.5 जर तुम्ही घेतलात, सपोज इफ आय टेक 4.5 अपॉन एलियन आणि पुढं काय लिहिणार? 5/4. तर एलियन जर काढायची असेल तर तुम्ही काय करणार? 4.5 इंटू 4/5. ठीक आहे. आता 5च्या पाड्यामध्ये ना 4 येतो ना 4.5 येतो, परंतु 45 मात्र येतोच. आणि तो किती नंबरला येतो? 45 तो येतो बघा 9ला. ठीक आहे. म्हणजे 5 1 जा 5, 5 9 जा 45. पण डेसिमल एक संख्येच्या अगोदर आहे, म्हणजे इथं डेसिमल जर दिला तर तुमचं फायनल उत्तर काय यायला पाहिजे? 0.9 इंटू 4. म्हणजे आता या दोघांचा आपल्याला गुणाकार करायचा आहे. काय होईल? 4 9 जा 36. 36 म्हणजे आपलं फायनल उत्तर हे 3.6 असं एलियनची किंमत मिळेल. मग आता तुम्हाला बघा एलियम आणि एलियन या दोघांच्याही किमती भेटलेल्या आहेत. भेटल्यात का बघा? एलियम आणि एलियन ह्या दोघांच्या किमती आता तुम्हाला भेटलेल्या आहेत. मग आता तुम्ही एलियम एलियन ह्या दोघांच्या किमतींचा वापर करून दुसरा सुद्धा ट्रायंगल काढू शकता का? Yes, you can draw the other triangle as well. Okay, so let us see how can we draw them out. Right. तर आता यानंतरची तिसरी जी केस असणार आहे ती म्हणजे काय? तर बघा पहिल्यांदा आपण या दोघांना कंपेअर केलं, त्यानंतर या दोघांना कंपेअर केलं. आता मात्र वेळ या दोघांना पुन्हा कंपेअर करायची आहे. म्हणजे ह्या दोघांपासून तुम्हाला एलियम भेटला, या दोघांपासून तुम्हाला एलियन भेटला. आता मात्र MN काढायसाठी तुम्हाला या दोघांना कंपेअर करायचं आहे. सो दिस टाइम व्हॉट वी आर गोइंग टू से इज BC अपॉन MN इज इक्वल टू 5/4. ओके, BC अपॉन MN इज इक्वल टू 5/4. तर मग बघा आता या दोघांच्या कंपॅरिझन नुसार जर आपण पुढे सॉल्व करायचा प्रयत्न केला तर या BC आणि MN पैकी तुमच्याकडे काय आहे बाबा? तुमच्याकडे BC दिलेली आहे. बघा BC किती दिलंय? 6 सेंटीमीटर्स. तर हीच BC आपण आता इथं वापरूयात. म्हणजे काय होईल बघा? 6/MN इज इक्वल टू 5/4. मग आता MN ची किंमत काढायची असेल तर तुम्ही काय करता? 6 इंटू 4/5. मग अशा प्रकारे MN इज इक्वल टू 24/5. आणि मग आता MN ची फायनल किंमत किती येईल बघा? 5 चोक 20 म्हणजे 4. उरले किती आता? फक्त 4.
तर पॉईंट द्या आणि 5 40 म्हणजे अशा प्रकारे 5 न 24ला भाग घालत असताना 4.8 असं तुमचं फायनल उत्तर येईल. तर आता तुम्ही LM, LN आणि MN अशा तिन्ही गोष्टींचा वापर करून ट्रायंगल्स काढू शकता. म्हणजे जर समजा तुम्हाला तिन्ही गोष्टी दिल्या असतील तर तुम्ही दोन्ही ट्रायंगल काढू शकता. ओके, फ्रॉम the data given here you can draw one triangle that is ABC, and from the data which is derived from that you can draw another triangle that is LMN. अशा प्रकारे दोन ट्रायंगल्स तुम्ही काढू शकता आणि आय गेस की तुम्हाला ट्रायंगल्स काढता येतील. तेव्हा आता आपण यासारखाच असलेला यानंतरचा तिसरा क्वेश्चन घेऊयात. कितवा? तिसरा क्वेश्चन. चला, हे जशास तसं तुम्ही लिहून घेतलं असाल तर चांगली गोष्ट आहे, नसाल तर लिहून घ्या व्हिडिओ स्टॉप करून. आणि मग आता तिसरा क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा ते बघू आपण जरा. ओके, चला तर तिसऱ्या क्वेश्चन मध्ये काय दिले बघा तुम्हाला. REST आणि XYZ नावाचे दोन ट्रायंगल्स आहेत. दे आर सेइंग दॅट द ट्रायंगल REST इज सिमिलर टू अनदर ट्रायंगल XYZ. ठीक आहे, REST हा XYZ ला सिमिलर आहे असं सांगितलंय. मग जर REST XYZ ला सिमिलर असेल तर आपण त्यांच्या करस्पॉन्डिंग साइड्सचा रेशिओ घेऊ शकतो. कसा घेणार बाबा रेशिओ? तर मग असं म्हणायचं बघा, वी नो दॅट RES अपॉन XY इज इक्वल टू ST अपॉन YZ इज इक्वल टू RT अपॉन XZ. ठीक आहे, आता मग त्याच्यानंतर तुम्हाला या तिघांपैकी एक रेशिओ दिलेला असतो आणि काही साइड्स सुद्धा दिलेल्या असतात. ठीक आहे, मग आता बघा या तिघांपैकी कोणता रेशिओ दिलाय आपल्याला? RES अपॉन XY असा दिलेला आहे, म्हणजे हा पहिला दिलेला आहे. ठीक आहे, तर याची किंमत काय आहे सांगा बघू. आता RES अपॉन XY हा 3/5 दिलेला आहे. तर 3/5 इज इक्वल टू ST अपॉन YZ and which is again equal to RT upon XZ तुम्हाला म्हणता येईल. मग सिमिलरली या दोघांना कंपेअर करून तुम्ही एकाची किंमत काढू शकता आणि या दोघांना कंपेअर करून दुसऱ्याची किंमत काढू शकता. ठीक आहे, तर मग आता बघा या पहिल्या केसमध्ये तुम्ही काय करणार. पहिल्या केसमध्ये तुम्ही म्हणणार ST अपॉन YZ इज इक्वल टू 3/5. मग आता ST आणि YZ या दोघांपैकी कोणाची किंमत दिलेली आहे का आपल्याला? आहे, ST ची दिली आहे. किती दिले बाबा? The value of ST is given 5.7. So you can use this 5.7 upon YZ is equal to 3/5. So finally YZ will be given as YZ is equal to 5.7 into 5 upon 3. अशा प्रकारे तुम्ही ह्याला सोडवू शकता. आता 3 न 57 ला भाग जातो तर तो तुम्ही डायरेक्ट घालायचा आणि त्याच्यानंतर 5 ने मल्टिप्लाय करायचं. कसं बघा, 3 1 जा 3, 3 1 जा 3 आणि मग उरले किती आता इथं 2, 27 झाले. म्हणजे काय, 3 9 जा 27. सो यू कॅन टेक दॅट 1.9 इंटू 5 आणि मग आता या दोघांचा गुणाकार 1.9 इंटू 5 या दोघांचा गुणाकार किती येतो बघा. 5 9 45, 45 ला 5 हातचे आले 4, 5 1 5 आणि ते 4 9. सो इन दिस वे 9.5 इज द आन्सर ऑफ YZ. कुणाचा आन्सर आहे 9.5? YZ चा आन्सर 9.5 आहे. आता जसं YZ तुम्हाला भेटलं तसं तुम्ही दुसऱ्या केसमध्ये म्हणजे इकडं परत दुसऱ्या दोघांना कंपेअर करू शकता. कसं कंपेअर करणार बघा. इथं सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही असं सांगायचं RT अपॉन ST. RT अपॉन, आता हे घ्यायचं आहे तुम्हाला, RT अपॉन XZ इज इक्वल टू 3/5. तर आता RT आणि XZ पैकी तुम्हाला काही दिलेलं आहे का? नाही. मग आता आपण याला सॉल्व्ह करू शकतो का?
नाही. मग अशा केसमध्ये हा रेशिओ कॅन्सल करायचा आणि त्याच्याऐवजी ज्याची लेंथ दिले तो रेशिओ इथे घ्यायचा. मग आता मी RT/XZ याऐवजी दुसरा कोणता रेशिओ घेणार? मी घेणार RS/XY. काय घेणार मी? RS/XY. कारण माझ्याकडे RS दिलेला आहे म्हणून मी आता ह्याला लिहितो बघा. दॅट इज RS/XY इज इक्वल टू 3/5. आता RS किती दिला बाबा आपल्याला? RS given to us is 4.5. So you can simply replace it 4.5/XY is equal to 3/5. आणि मग आता XY ची किंमत जर काढायची असेल तर तुम्ही कसं काढणार बाबा? You can find it out by simply cross multiplying the terms. That is 4.5 into 5 divided by 3. Okay. So XY ची किंमत तुम्हाला कशा प्रकारे काढता येईल आता? ओके. तर तुम्ही काय करणार? 45ला 3 न भाग घालणार. 3 एके 3. उरला फक्त 1. तो 1 या 5 सोबत जमला की 15 होणार. म्हणजे 3×5 15. 1.5 into 5. आणि मग फायनली XY ची जी किंमत येईल ती काय येईल बाबा? XY is equal to 15 into 5 is 7.5. अशा प्रकारे तुम्ही XY ची किंमत सुद्धा काढू शकलात. मग आता मला काय म्हणायचं आहे बघा. अशा प्रकारे मग आता YZ आणि XY ह्या दोन गोष्टी मिळाल्याच्या नंतर आता मात्र आपल्याला तिसरी साईड काढण्यासाठी काहीतरी हवंय. परंतु एक सांगू का बघा, तिसरी साईड काढण्यासाठी ना आपल्याला फार काही गोष्टींची आवश्यकता पडत नाही. कारण त्यांनी तुम्हाला सांगितलंय, काय सांगितलंय की इन केस ऑफ द थर्ड प्रॉपर्टी ऑल दॅट गिवन इज सिम्पली अँगल RST. अँगल RST. हा अँगल RST जो आहे की नाही, हा RST किती आहे म्हणून सांगितलंय त्यांनी? 40 डिग्री. परंतु एकीकडे त्यांचं म्हणणं असं आहे की triangle RST is similar to triangle XYZ. If triangle RST is similar to triangle XYZ, then you can say that angle RST is also similar to angle XYZ. And if they are similar, they are congruent. कोणत्याही दोन सिमिलर ट्रायंगलचे अँगल्स, करस्पॉन्डिंग अँगल्स हे कॉन्ग्रुएंट असतात. म्हणून इथे लिहायचं नाव angle RST is congruent to angle XYZ, and therefore you can say angle RST is similar to angle XYZ. ह्याचं कारण काय द्याल बरं तुम्ही? याचं कारण तुम्ही देऊ शकता corresponding angles of congruent triangles. CACT. काय म्हणायचं? corresponding angles of congruent triangles. अशा प्रकारे तुम्ही याचं कारण देऊ शकता. आणि मग बघा आता तुमच्याकडं ट्रायंगल RST काढण्यासाठी ओके काय काय प्रोसिजर आहे? ट्रायंगल RST काढण्यासाठी तुमच्याकडं ST दिलाय आणि त्याच्यानंतर RS दिलाय. मग RS आणि ST जर दिला असेल तर यू कॅन टेक ST ॲज बेस. या मेथड्सचा वापर करा आणि या मेथड्सला वापरून तुम्ही तो ट्रायंगल काढू शकता. फक्त तुम्हाला हा ट्रायंगल काढायचा आहे आणि मला शेअर करायचा आहे. बघूया. ओके. सगळ्यात पहिल्यांदा काय कराल तुम्ही? ट्रायंगल RST काढण्यासाठी ST हा बेस घ्या. हा ST जितक्या बेसचा इथे दिलाय बघा, ST किती दिलाय? 5.7. तर तुम्ही तो ST घ्या आणि ST घेतल्याच्या नंतर पुढं सेकंड स्टेजला काय करणार बाबा? फ्रॉम द पॉइंट S, लेफ्ट साइडला तुमचा जो S असणार आहे का, तिथून यू कॅन टेक द अँगल RST ॲज हाऊ मच? 40 डिग्री सेल्सिअस. म्हणजे ST काढल्याच्या नंतर
तुम्ही ना 40 अंशाची एक लाईन इन्क्लाइंड लाईन घेऊ शकता. ठीक आहे. आणि ती इन्क्लाइंड लाईन काढल्याच्या नंतर त्याच लाईनवर तुम्हाला कुठेतरी आर नावाचा पॉइंट मिळणार आहे. आता त्या आरचा यस पासूनचं जे अंतर आहे ते सुद्धा त्यांनी तुम्हाला दिलेलं आहे. आर एस इज इक्वल टू 4.5. ओके राईट. तर अशा प्रकारे ह्या 3 स्टेजेसमधून तुम्ही पूर्ण ट्रायंगल काढू शकता. सिमिलरली इन टर्म्स ऑफ दी अनादर ट्रायंगल एक्स वाय आणि झेड तुमच्याकडे 2 बेस दिल्या, 2 साइड्स दिल्यात आणि एक अँगल दिला. कोणत्याही ट्रायंगलला काढण्यासाठी 3 गोष्टी खूप गरजेच्या असतात. एक, पहिली गोष्ट तिन्ही साइड्स किंवा तिन्ही अँगल्स किंवा 2 साइड एक अँगल किंवा एक अँगल किंवा एक साइड 2 अँगल, अशा प्रकारे तुम्ही त्यांचं बायफर्केशन करू शकता. कुठले का असेनात परंतु 3 कंपल्सरी दिलेच पाहिजेत. 3 पेक्षा कमी दिल्यावर तुम्ही ट्रायंगल काढू शकत नाही. मग आता तिथं सुरुवातीला पहिल्या क्वेश्चनमध्ये 3ही दिले होते म्हणून तुम्ही त्यांचा वापर करून बाकीच्या 3घांनाही शोधून काढलं. आता ह्या दुसऱ्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला 2च साइड दिल्यात आणि एक अँगल दिलाय. मग म्हणून तुम्ही 2 साइडचा वापर केला आणि एका अँगलचा वापर केला. अशा प्रकारे तुम्ही आता XYZ काढू शकता. पण हे सुद्धा काढण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल बाबा, पहिल्यांदा YZ जो आहे, जो की आपल्यासाठी 9.5 आलेला आहे, तो तुम्ही काय घ्यायचा, ॲज अ बेस म्हणून घ्यायचा. यू कॅन टेक YZ ॲज बेस. आफ्टर दॅट the corresponding angle of REST, which is going to be X, Y, Z, you can take this corresponding angle as 40 degree Celsius. Y पासून 40 डिग्री अंशावर एक अँगल काढा आणि त्याच लाईनवर तुम्हाला मिळेल काय माहिती आहे का, X ची पोझिशन, जी की Y पासून 7.5 सेंटीमीटर अंतरावर आहे. जेव्हा तुम्ही हे दोन्ही ट्रायंगल काढाल त्यावेळेला तुम्हाला कळेल की हे दोन्हीही ट्रायंगल एकमेकांना खरंच सिमिलर आहेत. तर अशा प्रकारे बघा, हे 2 प्रॉब्लेम्स तुम्हाला करायचे होते. आय गेस की तुम्हाला हा प्रॉब्लेम कशा प्रकारे करायचा तो समजला असेल. आता या नंतरचे जे काही 2 प्रॉब्लेम आहेत ते विथ कन्स्ट्रक्शन्स मी तुम्हाला असंच बोर्ड व्हाईट पेजवरती समजावून सांगेन. त्याचं कारण असं की बोर्डवर आपल्याकडे इन्स्ट्रुमेंट्स नसल्यामुळं व्यवस्थित बोर्डवर मला तुम्हाला सांगता येणार नाही, किंबहुना मी सांगितलं तरी ते तुम्हाला समजणार नाही. त्यामुळं आपण कन्स्ट्रक्शनचा हा जो एक्सरसाइज आहे तो व्हाईट पेजवर घेऊयात आणि मग इथून पुढचे प्रॉब्लेम्स डायरेक्ट बोर्डवर घेऊयात. ओके, हे 2 प्रॉब्लेम्स व्यवस्थित रिवाईज करा आणि मग यांच्यामध्ये जर तुम्हाला काही वाटत असेल, काही अडचणी येत असतील तर मात्र तुम्ही मला विचारू शकता. ओके, राईट डाऊन.